अनेक वेळा तुमचे ते बगल बच्चे आणि दीड दमडीचे ते ट्रोलर्स तुमचे जातीचं पांघरूल घालतात, मराठ्यांना विरोध करतात म्हणून मराठा समाज तुमच्या एकट्याचा नाही आहे. मराठा समाजाचे तुम्ही सगळे मिळून एकटे नेते नाही आहेत. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत, तुम्ही एकटे मराठा समाजाचे मालक नाही आहेत. लोकांच्या सोयीसुविधा द्यायची गरजच नाही. निवडणुका आल्या की चपटी, मटण, बाटली, पैसे, लक्ष्मी वाटेल त्या गोष्टी करायच्या आणि निवडून यायचं. ही परंपरा प्रकाश सोळंके कायम जपत आलेले आहेत. प्रकाश सोळंकेंच्या बगलामध्ये त्यांचे बगल बच्चे असलेले मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा सांगितलं नाही की दादा ही पोस्ट मातम करण्याची आहे, ही शुभेच्छा देण्याची नाही आहे. असं सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. कदाचित ते प्रकाश सोळंकेंना घाबरत असावेत किंवा प्रकाश सोळंकेंच्या काही मिंदे असावेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही. त्या ठिकाणी राहुल नार्वेकर जे सभागृहाचे अध्यक्ष आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या अधिकारातला वेळ त्यांना दिलाय असं तिथल्या तालिका अध्यक्षांनी सांगितलं. आणि तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर होऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांना अपमानित होऊन खाली बसावं लागलंय. मला वारंवार सांगावं लागतंय, तुम्ही जातीचं कार्ड खेळल्यानं, जातीवादी भूमिका निभावल्यानं, जातीची माती खा असं नेहमी म्हटल्यामुळं त्या तुमच्या जयसिंग सोळंके यांचं राजकारण संपुष्टात आलंय. येणाऱ्या काळामध्ये त्या युवकाला, उभरत्या नेतृत्वाला तुमच्यासारख्या राजकीय आयुष्य संपलेल्या माणसांनी फार मोठी अडचण करून ठेवलेली आहे. नमस्कार दर्शक हो, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये राज्यातले, देशातले लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी म्हणून वागत नाही आहेत. हे सूडबुद्धीचं राजकारण करतायत. हरकत नाही, त्यांच्या राजकीय विरोधकांना त्यांनी सुडाची वागणूक दिली तर हरकत नाही. मात्र ते जनतेला सुद्धा सुडाची वागणूक देत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामधला एक बीड जिल्हा आहे. कुठेही वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येतो आणि विषयाला हात घालतो. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा व्हिडिओ मी काल सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहिला. तौहीद खान या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा ही मागणी करणारी मागणी धनंजय मुंडे यांनी सभागृहामध्ये उपस्थित केली आणि त्याला प्रकाश सोळंके यांनी काहीही अर्थ नसताना विरोध केला. केवळ धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंकेंचं वैर आहे, ते वैर कसं दाखवायचं, कसं जाहीर करायचं, कसं पोटातलं ओठावर आणायचं, या सगळ्या गोष्टीतून प्रकाश सोळंके यांनी तो विरोध दर्शवलेला आहे. तो विरोध केवळ धनंजय मुंडे यांनाच नाही, तर तो तमाम मुस्लिम समाजांना विरोध आहे असं स्पष्ट मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे. अनेक मुस्लिम समाजाच्या युवकांनी, तरुणांनी, नेत्यांनी प्रकाश सोळंके यांचा कालच्या आक्षेपाच्या नंतर निषेध व्यक्त केलेला आहे. प्रकाश सोळंके यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी अशाही प्रकारचा मुद्दा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी व्यक्त केला. मागच्या काळामध्ये जेव्हा सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती, प्रकाश सोळंके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली होती मोहरमची. मोहरम हा दुःख व्यक्त करण्याचा, प्रकट करण्याचा, मातम करण्याचा दिवस आहे आणि प्रकाश सोळंके यांनी तो दिवस मुस्लिमांना शुभेच्छा देण्याचा दिवस म्हणून जाहीर करून टाकला. जेव्हा मी पोस्ट स्क्रीनशॉट केली आणि काही सवाल उपस्थित केले, तेव्हा मात्र प्रकाश सोळंके यांच्यावरती पोस्ट डिलीट करून टाकण्याची नामुष्की ओढावली. पोस्ट करून 24 तास उलटून गेलेले होते, तरी सुद्धा प्रकाश सोळंके यांनी ती पोस्ट डिलीट केली नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांना माहिती असून ती पोस्ट जाणीवपूर्वक फेसबुकवर ठेवली असा आक्षेप घेतला जातोय. सोशल मीडियावर त्या संदर्भामध्ये काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की सर अशा अशा प्रकारची पोस्ट आहे आणि ही आम्हाला जरा आक्षेपार्ह वाटतंय, पण आम्ही बोलू शकत नाहीत, आम्ही सामान्य माणसं आहोत. या सगळ्या गोष्टीनंतर मी ती पोस्ट शेअर केल्यानंतर प्रकाश सोळंकेंनी ती पोस्ट डिलीट केली. मात्र 48 तासाच्या नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. प्रकाश सोळंकेंच्या बगलामध्ये त्यांचे बगल बच्चे असलेले मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा सांगितलं नाही की दादा ही पोस्ट मातम करण्याची आहे, ही शुभेच्छा देण्याची नाही आहे. असं सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. कदाचित ते प्रकाश सोळंकेंना घाबरत असावेत किंवा प्रकाश सोळंकेंच्या काही मिंदे असावेत
असं म्हणलं तरी काय हरकत नाही. अशी परिस्थिती तिथं असल्यामुळं प्रकाश सोळंके यांना ते सांगितलं आणि मी जेव्हा पोस्ट केली विरोधात तेव्हा मात्र प्रकाश सोळंके यांना ती पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली. खरं तर प्रकाश सोळंके यांना मुस्लिम समाजाबद्दल काहीही प्रेम नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघामधले जे काही मुस्लिम आहेत प्रकाश सोळंके यांना सेक्युलर माणूस म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. मात्र प्रकाश सोळंके त्यांना जाणीवपूर्वक अशा प्रकारे खेदजनक वागणूक देत आहेत. ही सगळी परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वेळा जाहीर झालेली आहे. पुन्हा दुसरा प्रत्यय म्हणजे जाहीर विरोध करण्याचा प्रत्यय त्या ठिकाणी आला. सभागृहामध्ये धनंजय मुंडे यांनी तौहीद खान यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा तसेच आर्थिक त्यांना मदत द्यावी असं म्हणत असताना प्रकाश सोळंके यांनी आक्षेप घेतला. तो व्हिडिओ एकदा पहा. अध्यक्ष महाराज, परळी वैद्यनाथ येथील तौहीद खान हत्या प्रकरणी सखोल तपास आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत व जिल्ह्यातील एकूणच वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की या खुनाच्या पाठीमागे सुद्धा नशेखोरी आणि त्या नशेखोरीमुळेच हा तौहीदचा खून अतिशय ब्रुटल मर्डर ज्याला म्हणतो अशा पद्धतीने हे केलं गेलं आहे. मी पोलिसांचे आभार मानतो की 48 तासात या ज्याचा खून झाला तर मयत तौहीदचा 48 तासात 2 आरोपी त्यांनी गजाआड केले. पण आजही सर्व समाजाची आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की याची सखोल तपासणी करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर त्यांना ते कुटुंब एवढं गरीब आहे, लहान 3 मुली आहेत, कोणीही बघणारं त्या कुटुंबात नाही. शासनाने त्यांना आर्थिक मदत सुद्धा करण्याची गरज आहे. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला विनंती करतो की खरंच कायदा सुव्यवस्थेवर या सभागृहात चर्चा होतेच, पण आम्हाला सुद्धा एक परवानगी द्यावी की बीड जिल्ह्यातल्या सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेवर आज या ठिकाणी बोलण्याची गरज येणार आहे. म्हणून मी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत असताना तौहीद खान आणि त्याच्या परिवाराला आजही वाटतं की काही याच्यात संशयी आहेत, ते पकडले गेलेले नाही आहेत. आणि याचबरोबर ह्यांचा जो कर्ता कुणीतरी हे प्रकरण सगळं घडून आणले ते सुद्धा सापडला पाहिजे. या बाबतीत शासनाला आपण निर्देश द्यावेत आणि त्याचं निवेदन शासनाचं आज सभागृह संपेपर्यंत मिळावं. अध्यक्ष महाराज, जो काही कार्यक्रम कामकाजाचा क्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये 3 आणि 4 आणि 5 आता औचित्याचे मुद्दे सुरू झालेले आहेत. परंतु मगाशी सन्माननीय सदस्य धनंजयजी मुंडे यांनी कुठल्या आयुधाच्या आधारे तो मुद्दा उपस्थित केला, त्याला परवानगी कशी मिळाली, हे जरा मला जाणून घ्यायचं आहे. नाही माननीय, मी बघत होतो माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांना परवानगी दिलेली. हा सर्वस्व अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांचा आहे. अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना परवानगी दिलेली, त्यामुळे तुमचा हा पॉईंट ऑफ ऑर्डर होऊ शकत नाही. हा तुमचा पॉईंट ऑफ ऑर्डर होऊ शकणार नाही. हे सर्वस्व अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांचे आहेत, त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना परवानगी दिलेली, त्यामुळे तुमचा पॉईंट ऑफ ऑर्डर होऊ शकत नाही. चला औचित्याचा मुद्दा घ्या. आशुतोष काळे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. झालं. 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले. धनंजय मुंडेंनी तौहीद खान यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी प्रशासनाकडे मागणी केली. प्रकाश सोळंकेंनी आक्षेप घेतला की ही कुठल्या नियमानुसार ही मागणी करण्यात आली आणि धनंजय मुंडेंना परवानगी कशी काय दिली. त्या ठिकाणी राहुल नार्वेकर जे सभागृहाचे अध्यक्ष आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या अधिकारातला वेळ त्यांना दिलाय असं तिथल्या तालिका अध्यक्षांनी सांगितलं आणि तुमचा पॉईंट ऑफ ऑर्डर होऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांना अपमानित होऊन खाली बसावं लागलंय. आपल्या वयाचा काळ मतदारांची मतं मागण्यासाठी माईक घेऊन मी दीर्घकाळ सत्तेत राहिलोय आणि दीर्घकाळ तुमची सेवा करत आलोय असं म्हणण्यासाठी आपलं वय वापरायला जमतं. मात्र जेव्हा काही एखाद्या पीडित लोकांना न्याय मिळवून द्यायचा असतो तेव्हा मात्र तुमचं वय कुठं जात असतं. तुम्ही त्या वयाचा तिथे का विचार केला जात नाही, का करत नाहीत. तिथं तुमचं वय झालेलं असतं, मात्र तिथं तुम्हाला ते दाखवायचं नसतं. इकडे मात्र मी दीर्घकाळ लोकांच्या सेवेमध्ये घातलेले आहे 30-40 वर्ष असं सांगायचं. तिकडे मात्र तुमचं 30-40 वर्षाचं ज्ञान हे कुठं गेलेलं असतं.
याचाच अर्थ असा आहे की लोकांनी स्पष्ट सांगितलं की जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला द्वेष भावनेतून हा विरोध केलेला आहे. धनंजय मुंडेंचं त्याचं वैर काय आहे काय नाही मला माहीत नाही आहे. मला धनंजय मुंडेंची किंवा कुठल्याच मुंडेंची बाजू अजिबात घ्यायची नाही आहे. मात्र इथं अनेक प्रश्न मतदारसंघामध्ये पडलेले असताना आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. लक्षात आलं, माजलगाव मतदारसंघामध्ये लोकांना पायी चालता येत नाहीये, गाड्या तर सोडून द्या, पायी चालता येत नाही असे रस्ते आणि रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते आहेत. ते रस्ते करणं प्रकाश सोळंकेंना आजपर्यंत जमलेलं नाही आणि संभाजीनगरचे प्रश्न सोडवायला निघालेले आहेत प्रकाश सोळंके. व्हिडिओ ऐका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिडकोच्या मोहन वाळू मते. प्रकल्पाबाबत मोहन मते. सातत्यानं विधानमंडळात प्रश्न उपस्थित होऊन प्रत्येक लक्षवेधी करता नाही पण दिलेल्या देतो मी आश्वासनाची पूर्तता नाही पण देतो. तसेच प्रकल्पाबाबत माननीय मुख्यमंत्री आणि 24/3/23 व नगर विकास विभागाने 10/10/24 29/4/26 रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सिडको जिल्हाधिकारी विकास प्राधिकरण यांच्याकडून कारवाई न होणे, प्रथम विकास योजना भौतिक सेवा सुविधा यांच्याकरता आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन आणि त्याचा विकास सिडकोद्वारे होऊन प्रकल्प अन्य प्राधिकरणास हस्तांतरित करण्याचे ठरलेले असतानाही याविरोधात जाऊन उलटपक्षी सेवा सुविधेचा विकास काम पूर्ण न करता प्रकल्प हस्तांतरित करण्याबाबत शासनाने 24/6/25 रोजी जनविरोधी निर्णय घेतला. विकास योजना रस्ते भौतिक सुविधाच्या अर्धवटरित्या सोडून प्रकल्प हस्तांतरणानंतर प्रचलित प्राधिकरणाकडे भौतिक सुविधा व देखभालीसाठी मनुष्यबळ नाही. सभागृहात वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाची सिडकोकडून हेतू परस्परपणे पूर्तता न केल्यामुळं सामान्य जनतेमध्ये शासन सिडको यांच्याबद्दल हा काय प्रकार आहे? ऐकला व्हिडिओ तुम्ही? अहो, माजलगाव मतदारसंघामध्ये 17चे 60 प्रश्न पडलेले आहेत. अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. तुमचे लाडके कंत्राटदार तिकडच पैसे घेऊन गिळंकरत करून काळ्या काचा करून गाड्या मुंबई ते दिल्ली फिरतायत आणि ते रस्ते कुणी करायचे आहेत? आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे रस्ते विकास कामं करायची गरजच नाही, लोकांच्या सोयीसुविधा द्यायची गरजच नाही. निवडणुका आल्या की चपटी, मटण, बाटली, पैसे, लक्ष्मी वाटेल त्या गोष्टी करायच्या आणि निवडून यायचं, ही परंपरा प्रकाश सोळंके कायम जपत आलेले आहेत. आणि याच परंपरेच्या जोरावर निवडून येऊन त्यांना मंत्री व्हायचं असतं. अगोदर माजलगाव मतदारसंघामधले प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर मंत्री व्हा, खुशाल मंत्री व्हा. तुम्हाला शुभेच्छा आहेत. मात्र माजलगाव मतदारसंघामधले लोकांचे प्रश्न सोडवा आणि कृपा करून जातीचं भांडवल यापुढे करू जाऊ नका. अनेक वेळा तुमचे ते बगल बच्चे आणि दीड दमडीचे ते ट्रोलर्स तुमचे जातीचं पांघरूल घालतात, मराठ्यांना विरोध करतात, मराठ्यांना विरोध करतात म्हणून मराठा समाज तुमच्या एकट्याचा नाही आहे. मराठा समाजाचे तुम्ही सगळे मिळून एकटे नेते नाही आहेत. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत, तुम्ही एकटे मराठा समाजाचे मालक नाही आहेत. मराठा समाजाचे तुमचे लाभार्थी 2-4 टोळीवर सोशल मीडियावर ट्रू करणारे जे काही ट्रोलर्स आहेत ना, त्यांना तुम्ही खुशाल खिशात घेऊन फिरा, आमचं काही म्हणणं नाही. आणि खुशाल मंत्री सुद्धा व्हा, आमचा त्याला विरोध नाही. मात्र मंत्री फक्त कुठल्या एखाद्या जात समूहापुरते होऊ नका. मंत्री हे तुम्हाला राज्याचं व्हावं लागेल. जर झालाच तर, नाही झाला तर मतदारसंघापुरते तुम्ही आमदार आहात. मतदारसंघातल्या लोकांची सार्वभौम विकास कामं करा आणि त्याच्यानंतर पुढे जा. तुम्हाला शुभेच्छा आहेत. मात्र जातीचं कार्ड असं खेळू नका, काहीही होणार नाही. मला वारंवार सांगावं लागतंय, तुम्ही जातीचं कार्ड खेळल्यानं, जातीवादी भूमिका निभावल्यानं, जातीची माती खा असं नेहमी म्हटल्यामुळं त्या तुमच्या जयसिंग सोळंके यांचं राजकारण संपुष्टात आलंय. येणाऱ्या काळामध्ये त्या युवकाला, उभरत्या नेतृत्वाला तुमच्यासारख्या राजकीय आयुष्य संपलेल्या माणसांनी फार मोठी अडचण करून ठेवलेली आहे. सगळे काटे अंथरून ठेवलेले आहेत, सगळे विरोधक निर्माण केलेले आहेत. तुम्हाला काय साध्य करायचंय हे तुम्हालाच माहिती आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. तुमचा तो कौटुंबिक वाद आहे. मात्र तुम्ही राजकीय नेते असल्यामुळे कौटुंबिक राहत नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यामुळं जयसिंग सोळंकेंना फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. मी याच्या अगोदर बोललेलो आहे आणि इथून पुढे बोलत राहीन, कारण वास्तव आहे. माझं जर चुकत असलं तर कुठं नेमकं चुकतंय हे जरा येऊन मला सांगा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमचं मत नोंदवा, असं मी तुम्हाला आवाहन करतोय. आणि प्रेक्षक हो, या व्हिडिओ नंतर तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे ते स्वच्छ शब्दांमध्ये व्हा.
जे चांगल्या संस्कृतीचे लोक असतील, जे चांगल्या आईवडिलांचे, चांगल्या संस्कृतीचे लोक असतील, ते स्वच्छ शब्दांमध्ये वैचारिक कॉमेंट करतील. अन्यथा ज्यांना कुणाचा वारसाच नाही, कोणाचं ओळखच नाही, कोणाचं आधार कार्डच नाही, अशा लोकांनी कॉमेंट केलेले आम्हाला काहीच फरक पडत नाहीत. त्या कॉमेंट म्हणजे आमचा फाटका बूट असतो, तो बूट फाटला की नवा घ्यायचा, फाटला की नवा घ्यायचा. त्यामुळे तुमच्या ट्रोलरच्या कॉमेंटला कवडीभर सुद्धा किंमत नाही. आम्ही पुढेच जात राहणार आहोत, बोलत राहणार आहोत, वास्तव मांडत राहणार आहोत, यावर कधीही थांबणार नाहीत. हेच या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.